तर लाडक्या बहिणींच्या फॉर्मची सरसकट स्क्रुटनी होणार नाही. महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे. काही तक्रारी आल्या त्यांची स्क्रुटनी होणार असल्याचं देखील आदिती तटकरे यांनी म्हटलंय. तर लाडकी बहीण योजना चुनावी जुमला होता असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलेलं आहे. आपण कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही स्क्रुटिनी इनिशिएट करत नाही आहोत. त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्याचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाही आहेत. जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत. सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत. आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाही. लाडकी बहीण हा एक जुमला होता इलेक्शनसाठी, तो त्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी खेळला. आज लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे पूर्ण महाराष्ट्र हा दिवाळखोर झाला आहे असा रिपोर्ट येत आहे. इतर योजनांचे पैसे सगळे थांबवले गेले, आता नाही आहेत, रिकाम्या पडल्या सगळ्या तिजोऱ्या आणि ह्या योजनेकडे वळवले. आता एवढं तरी प्लॅनिंग केलं पाहिजे की ती लाडकी बहीण जी आधी होती त्या अजून आतुरतेने वाट बघतायत. एवढ्या लवकर सावत्र बनवू नका अशी मी विनंती करते.